हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मित्रांनो, आजचं आपलं पुनर्मांडणीचं सेकंड लेक्चर आहे. ओके, चला. पुनर्मांडणीचं आपलं सेकंड लेक्चर आहे आजचं. बुद्धिमत्ताचा आपला 25वा क्लास आहे, 25वा क्लास आहे, 25वा क्लास आहे. आणि पुनर्मांडणी आपलं चालू होतं, त्याचा पार्ट 2 आहे. पुनर्मांडणीचा पार्ट 2 आहे. पुनर्मांडणी म्हणजे काय? अरेंजमेंट. ओके, चला. आपली बुद्धिमत्ता बॅच आहे, त्या बॅचमध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक मी शिकवून देत आहो. त्यापैकी हे पहिलं झालं आहे, पहिलं झालं, दुसरं पण झालं, तिसरं पण झालं. हे अक्षर अंक मालिका हे पण झालं आहे आपलं. लयबद्ध अक्षरमाला हे पण झालं आहे. सांकेतिक भाषा हे पण झालं आहे. समान संबंध पण झालं आहे. त्यानंतर वर्गीकरण पण झालं. आता हे पुनर्मांडणी चालू झालं आहे आपलं. कालचं पहिलं लेक्चर होतं, आजचं दुसरं लेक्चर आहे. ओके, हे 20 एकूण टॉपिक आहे आणि हे दोन एकूण 22 ठीक आहे. एकूण 22 टॉपिक्स तुम्हाला इथे मी शिकवत आहो रिझनिंगमध्ये. आणि हे टॉपिक मी कसे निवडले? जे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये विचारले आहे ते टॉपिक मी इथे सिलेक्ट केलं आहे. ठीक आहे, चला. आणि यासोबतच मित्रांनो, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझी आउट ऑफ मॅथ या बॅचद्वारे तुम्ही गणित शिकू शकता. ओके, चला. आउट ऑफ मॅथ बॅचमध्ये एकूण 40 टॉपिक आहे. हे 20 आणि हे 20 एकूण 40 टॉपिक्स आहे आणि 138 लेक्चर्स आहे. प्रत्येक सिंगल टाईपवर इथे काम केलं आहे मी, त्यामुळे लेक्चर्स इथे जास्त दिसेल तुम्हाला. एका टाईपवर मी जास्तीत जास्त क्वेश्चन्स घेण्याचा प्रयत्न केला आहे. 5-5, 10-10 क्वेश्चन्स एका टाईपवर मी इथे घेतला, त्यामुळे इथे लेक्चर्स तुम्हाला इथे जास्त दिसत आहे. 138 तुम्हाला लेक्चर्स दिसेल आउट ऑफ मॅथ्समध्ये. ओके, आणि यामागचं कारण काय होतं तर प्रत्येक सिंगल टाईपवर मी काम केलं आहे. ज्या गोष्टी मी माझ्या स्वतःच्या प्रिपरेशन दरम्यान केल्या आहे त्याच गोष्टी मी तुम्हाला देण्याचा इथे प्रयत्न केला आहे. ओके, चला. हे माझे रिझल्ट्स आहे, एकदा पाहून घ्या. माझे गुण, स्कोर वगैरे इथे सगळं मी दिलेला आहे. त्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये आपण याचे प्रकार पाहिले होते. पुनर्मांडणीचे कोणकोणते प्रकार होते? शब्द होतं, त्यानंतर अंक, नंतर अक्षरांची पुनर्मांडणी, त्यानंतर अंक आणि अक्षर मिक्स होते. त्यानंतर एक लास्ट होतं अंक, अक्षर आणि चिन्ह. याला तुम्ही नंबर, अल्फाबेट अँड सिम्बॉल अरेंजमेंट म्हणू शकता. ओके, चला. बघा मित्रांनो, शब्दावर आपण काल काही प्रॅक्टिस क्वेश्चन बघितले होते. हा जो दिसतोय ना तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चनपैकी हा जो दिसतोय क्वेश्चन, हा शब्दांवर आधारित पुनर्मांडणी हा होता प्रकार. त्यानंतर हा क्वेश्चन दिसतोय 1 ते 48 अंक, हे अंकांवर आधारित पुनर्मांडणीचा क्वेश्चन होता. त्यानंतर हे जे होते हा अक्षरवाला. ठीक आहे, पहा. शब्द घेतला पहिलं, त्यानंतर अंक घेतला, त्यानंतर अक्षरवाला. ठीक आहे, चला. शब्द घेतला, अंक घेतला आणि अक्षर घेतला. आता शब्द, अंक, अक्षर आणि हा पण आहे शब्दवाला. ठीक आहे, हा पण आहे शब्दवाला. ठीक आहे, ओके. त्यानंतर हा अंकवाला. अंक, अक्षर, शब्द, हा आहे अंकवाला किंवा संख्या म्हणू शकता. अंक म्हणण्यापेक्षा याला तुम्ही संख्या म्हणू शकता. त्यानंतर हा होता शब्दवाला आणि हा होता अक्षर, अंक आणि सिम्बॉल. ठीक आहे, लास्ट शेवटचा जो तुम्हाला मी सांगितलं होता अंक, अक्षर आणि चिन्ह. अंक, अक्षर, चिन्ह किंवा नंबर, अल्फाबेट आणि सिम्बॉल सिरीज हे होतं जे की मी तुम्हाला इथे घेतला. आता प्रॅक्टिस क्वेश्चन 10 पर्यंत काल शिकवले होते. आता आज आपण PYQ घेऊ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेऊ आणि याच्यामध्ये तो शेवटचा जो टाईप आहे कोणकोणता? अक्षर, अंक आणि
चिन्ह यावर आधारित पुनर्मांडणी याच्यावर जास्त फोकस केला. जवळपास सगळेच्या सगळेच क्वेश्चन याच्यावर आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये. ओके, चला याला तुम्ही अल्फाबेट नंबर आणि सिम्बॉल रिअरेंजमेंट म्हणू शकता. ओके, चला प्रिव्हियस इयर क्वेश्चनला सुरुवात करू. 10 क्वेश्चन झाले होते याच्या आधी आपले, जे प्रॅक्टिस क्वेश्चन होते. 11व्या क्वेश्चनपासून सुरुवात करू. चला, अक्षरांच्या खालील क्रमामध्ये लगेच आधी एक स्वर, काय म्हणते, लगेच आधी एक स्वर पाहिजे. ओके, याच्या लगेच आधी एक स्वर पाहिजे असणारे आणि लगेच नंतर एक स्वर, याच्या आधी एक स्वर पाहिजे आणि नंतर एक स्वर पाहिजे. ठीक आहे, चला असणारे असे किती स्वर आहेत, म्हणजे इथं पण स्वरच पाहिजे. ठीक आहे, असे किती स्वर आहे ज्याच्या आधी एक स्वर आहे आणि नंतर एक स्वर आहे. याचा अर्थ अशी तुम्हाला सिरीज पाहायची आहे. याच्यामध्ये का स्वराचे 3 वेळेस लगातार स्वर आले पाहिजे असे. ओके, आता हे कसं पाहायचं, काही नाही, सुरुवातपासून पाहायचं. हे स्वर आहे का नाही, स्वर आहे का नाही, हा स्वर आहे आणि स्वर आहे, लगातार 3 स्वर आहे. एक वेळेस स्वर भेटला तुम्हाला. ठीक आहे, चला पुन्हा शेवटच्या ओपासून सुरुवात करायची. बरं, इथं ओ नंतर स्वर आहे का नाही, स्वर नाही, हा स्वर आहे परंतु हा स्वर नाही म्हणजे कटलं. पुन्हा व्यंजन स्वर परंतु व्यंजन नंतर नाही, कटला. स्वर तिन्ही पण स्वर आहे. चला, हा दुसरा ग्रुप झाला. 2 झाले आपले ग्रुप. नंतर हा एल आहे, के, व्यंजन हा तिन्ही पण स्वर आहे. चला, तिसरा झाला आपला ग्रुप. नंतर हे बघा, हे जे 3 अक्षर झाले ना, हे जे 3 अक्षर झाले, मी लाल याच्यात लिहितो इथं. बरं ठीक आहे, हो निळ्या लाल याच्यामध्ये, बरं जाऊ दे, काळ्याच्यात आणि काळ्यात लिहितो. ठीक आहे, हे डबल ए आणि ओ, हे जे 3 अक्षर झाले, हे कोणासाठी झालं, हे बघा, याला नेहमी सेंटरला ठेवायचं. हा ए झाला. ठीक आहे, याच्या आधी स्वर आहे आणि नंतर स्वर आहे. म्हणजे असे किती ए आहे, असे किती स्वर आहे ज्याच्या आधी पण स्वर आणि नंतर स्वर आहे, असं एक वाक्य झालं. हे वाक्याच्या मधातला मेन पार्ट होता, मेन लीडर होता. लीडर म्हणू शकता काय, मेन आपल्याला एकच गोष्ट शोधायची आहे, हा मधातला स्वर जो की हा आहे. बस झालं, हा एक स्वर आहे, त्याच्या आधी पण स्वर आणि नंतर पण स्वर आहे. याचा अर्थ हे 3 अक्षर दिसत आहे, म्हणजे याचा अर्थ हे एक ग्रुप झाला. आता आणखी एक ग्रुप पडते, कोणता, जो की ए, ओ आणि यू. चला सर, हे कसं, हे तर डबल झाले. हा एक पहिला ग्रुप झाला, हा तर त्याच्या उरावरच तुम्ही डबल ग्रुप टाकला. 2 लेटर इथे तुम्ही समानच देत आहे. हे कसं होते ते सांगतो. बघा, या स्वराचा अर्थ हा पहिला ए झाला. आता एक नवीन स्वर आहे जो की यू आहे, ओ आहे, याच्या आधी पण स्वर आहे आणि नंतर पण स्वर आहे. याचा अर्थ हे चौथा झाला. ठीक आहे, चौथा ग्रुप. नंतर काय ते एक्स आहे, कट्टे, एफ म्हणजे कट्टे, हे कटला, कारण की 2च स्वर आहे. ओके, पुन्हा व्यंजन, पुन्हा स्वर आहे परंतु व्यंजन आहे, ते कटला, हे कटला. ओके, झाला. म्हणजे याचा अर्थ 1 2 3 4 असे एकूण तुमचे 4 ग्रुप पडते. आन्सर तुमचं हे 4 ग्रुप आलं. ओके, नेक्स्ट, संख्यांच्या खालील ही जी सिरीज आहे, ही सिरीज आहे. पहिलं इथं सिरीजकडे एक लक्ष देऊन द्यायचं. ओके, चला, इथून सिरीज तुमची चालू होते. संख्यांच्या खालील मालिकेमध्ये असे किती 5 आहेत, असे किती 5 आहे. ठीक आहे, लिहून घ्या पहिले, इथं 5 आहे, असे किती 5 आहे ज्यांच्या लगेचच नंतर 6 आहे, याच्या नंतर लगेचच 6 आहे. ठीक आहे, पण लगेच आधी 7 नाही, परंतु ह्या 5च्या आधी 7 नाही. ठीक आहे, चला, ठीक आहे, पाहून घेऊ. पहिले पाहून घ्यायचं का, 7 नाही आणि 5 आणि 6. पहिले 5 आणि 6 पाहिलं आणि त्याच्या आधी 6, बघा मी काय म्हणतो, 5 आणि 6 पहा आणि याच्या आधी 7 आहे का नाही ते पाहून घ्यायचं. ठीक आहे, चला, 6 कॅन्सल, 5 नंतर 2 आहे, कॅन्सल, 7 कॅन्सल, हे 5 नंतर 6 आहे परंतु आधी 7 आहे, म्हणजे याचा अर्थ हे पण ग्रुप कॅन्सल होते. ठीक आहे, 5 नंतर 6 नाही, कॅन्सल. ठीक आहे, 4 नंतर 6 कॅन्सल, 9 7 0, हे 5 नंतर 8, हे पण कट्टे सगळे. 5 नंतर 6 कुठं आहे पाहून घ्या, 5 नंतर 5 आहे, कट्टे 5, हो पहा, 4 झाले, 5 झाले आणि त्या 5च्या नंतर हे 6 आहे. दिसता, हा एक ग्रुप बनू शकतो, कारण की 5च्या नंतर 5च्या आधी 4 आहे, 7 नाही, याचा अर्थ हा एक ग्रुप आहे. चला,
एक ग्रुप तर आपला झाला. ओके. नंतर पुन्हा 5-6 दिसत्या का नाही, याचा अर्थ फक्त आणि फक्त एक ग्रुप आहे. आन्सर तुमचं असे फक्त एकच 5 आहे का ज्याच्यानंतर 6 आहे परंतु आधी 7 नाही, असं फक्त आणि फक्त एकच आहे ग्रुप. ठीक आहे. चला, आन्सर तुमचं भेटलं तुम्हाला. 13 नंबर क्वेश्चन. खालील क्रम काळजीपूर्वक वाचा आणि त्याखालील प्रश्नांचे उत्तर द्या. ठीक आहे. हा जो तुमचा सिरीज आहे पाहून घ्यायची. कशा सिरीज आहे? अक्षर अंक याची सिरीज आहे. वरील क्रमामध्ये अशी किती अक्षरे आहेत ज्यांच्या लगेचच नंतर एक समसंख्या? बघा, असे किती अक्षर आहे, लिहून घ्यायचं पहिलं. अक्षर ज्यांच्या लगेचच नंतर म्हणताय. ठीक आहे. एक समसंख्या आहे, लिहून घ्या. संख्या आहे आणि त्यांच्या लगेचच आधी एक विषम संख्या आहे. ठीक आहे. विषम मग अक्षर पाहिजे, आधी विषम पाहिजे आणि नंतर सम पाहिजे. पहिलं अक्षर पाहून घेऊ. अक्षर आहे परंतु अंक कुठे दिसत नाही. अक्षर आहे पण विषम संख्या. मी काय म्हणतो, याच्यामध्ये विषम संख्या पाहायचं, नंतर अक्षर आणि सम असं शोधायचं. ठीक आहे. कुठं विषम संख्या आहे का? नाही. हे विषम संख्या आहे, अक्षर आहे. मग समसंख्या आहे का? नाही. कट्टे, म्हणजे हे ग्रुप कटला. आता हे विषम संख्या आहे, अक्षर आहे, पुन्हा विषम संख्या, कारण की आपल्याला सम पाहिजे, मग हे पण कटला. आता काय करा, हे विषम संख्या पुन्हा संख्या आहे, कॅन्सल. विषम संख्या आहे, अक्षर आहे, विषम संख्या, कॅन्सल. ठीक आहे. विषम संख्या, अक्षर आणि समसंख्या हा एक ग्रुप बनला. ठीक आहे. विषम संख्या, अक्षर आणि समसंख्या, विषम संख्या, अक्षर आणि समसंख्या म्हणजे आपला एक ग्रुप झाला. ओके. पुन्हा पहा, हे समसंख्या आहे, अक्षर समसंख्या, कटले. विषम संख्या, अक्षर, ए आहे, कॅन्सल. विषम संख्या, अक्षर आणि समसंख्या, हे 2. ठीक आहे. 2 ग्रुप झाले आपले. पुन्हा मग समसंख्या, हे आहे कटलं, हे 2 कट्टे आणि ई कट्टे. चला, सुरुवात नेहमी कुठून करायची? ह्या डावीकडून करायची. नेहमी सुरुवात अशी करायची. ठीक आहे. असे 2 ग्रुप आहे आपले, जे की अक्षर मदत आहे, आधी विषम संख्या आणि नंतर समसंख्या. ठीक आहे. 14 नंबर. ठीक आहे. हे काही नाही, हे वरचं डिस्क्रिप्शन सेमच राहते. ओके. चला, हे सिरीज कोणते आहे? अक्षर आणि अंकवाली. अक्षर आणि अंक. चला, ही सिरीज आहे. बघा, अक्षर अंक आणि अक्षर अंक आणि चिन्ह हे याचे क्वेश्चन सेमच राहते. फक्त काय, अशा ठिकाणी फक्त अक्षर आणि अंक दिसन आणि काय ह्याच्यामध्ये चिन्ह दिसन. ओके. याचाच तुम्ही एक पार्ट तुम्ही हे म्हणू शकता. ओके. चला, सेम दोन्ही अक्षर अंक सिरीज आणि अक्षर अंक सिम्बॉल किंवा प्रतीक किंवा चिन्ह, अक्षर अंक चिन्ह किंवा अक्षर अंक प्रतीक हे सेमच राहते. ओके. चला, उजवी बाजू आणि डावी बाजू तुम्हाला दिलेली आहे. डावी बाजू जे की तुमच्या हातावरची डावी बाजू असते, उजवी बाजू जे की तुमच्या हाताची उजवी बाजू असते. ओके. वरील मांडणीमध्ये लगेचच नंतर स्वर असणाऱ्या, इथं एक काहीतरी आहे, याच्यानंतर आहे स्वर. ठीक आहे. आणि लगेचच आधी समसंख्या, इथं काहीतरी आहे आणि आधी समसंख्या आहे, समसंख्या असणाऱ्या अशा किती संख्या आहे आणि इथं कोणती तरी एक संख्या आहे. ठीक आहे. जमलं? म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? पहिली एक समसंख्या पाहिजे. सांगतो तुम्हाला पाहिजे इथे एक समसंख्या पहिलं, नंतर कोणती तरी एक संख्या पाहिजे, नंतर स्वर पाहिजे. ओके. पहिले मी समसंख्या शोधतो. वाय आहे, समसंख्या आहे परंतु संख्या नाही, कट्टे. ठीक आहे. हे विषम संख्या कट्टे, समसंख्या परंतु संख्या नाही, कट्टे. विषम संख्या कट्टे. लेटर आहे. समसंख्या आहे, हो समसंख्या, नंतर एक संख्या आहे कोणती तरी, हो संख्या, नंतर स्वर आहे का, हो स्वर आहे क्या. ठीक आहे. म्हणजे हा एक ग्रुप झाला आपला. नंतर काय म्हणते, हे कटलं अक्षर, संख्या आहे, पुन्हा संख्या नाही, कॅन्सल. विषम संख्या पण संख्या नाही, कॅन्सल. संख्या आहे परंतु संख्या नाही, कॅन्सल. हे समसंख्या, हो समसंख्या आहे. पहा, समसंख्या, विषम संख्या परंतु समसंख्या, हे बघा, हे समसंख्या, हे एक संख्या आहे परंतु स्वर नाही, म्हणजे हे पण कट्टे. समसंख्या, अक्षर आहे, कट्टे. समसंख्या, संख्या आणि स्वर, म्हणजे हा एक ग्रुप बनते. ठीक आहे. आपले 2 ग्रुप झाले. ओके. चला, समसंख्या, संख्या आणि स्वर आहे.
हे तिसरा ग्रुप झाला. ठीक आहे. विषम संख्या कॅन्सल. समसंख्या आहे, संख्या आहे परंतु व्यंजन आहे कट्टे. समसंख्या आहे, संख्या आहे आणि स्वर आहे. ठीक आहे. आता हा 0 आहे का ओ आहे पाहून घ्यायचं. एक मिनटं. ओ जो आहे ना असा गोल असते एकदम. ह्या मांडणीमध्ये बघा फॉन्ट कशी आहे पाहून घ्यायची. फॉन्ट अशी आहे, याचा अर्थ हे 0 असा असतो आणि ओ असा असतो आणि 0 थोडा लंबा असतो. इथे थोडं लंबा आहे म्हणजे हे कट्टे. इकडे एक्स आहे. ठीक आहे. आन्सर तुमचं 1 2 3. चला फॉन्ट कसे आहे पाहून घ्यायचं थोडंसं. ओके. चला नाही समजलं दुसऱ्या क्वेश्चनमध्ये फॉन्ट पाहून घ्यायची तुमची. एक मिनिट. बघा हे पूर्ण अंकावली सिरीज आहे आणि इथं ओ आहे असा लंबा. याचा अर्थ हा पण ओच असेल मग. ठीक आहे. हा पण ओ असेल. याचा अर्थ आणखी पण 3 नंतर चौथा पण आपला ग्रुप बनते. ओके. 3 नंतर चौथा पण ग्रुप बनते. तुम्हाला सांगितलं होतं मी फॉन्ट चेक करा. मागचा क्वेश्चन किंवा नंतरचा क्वेश्चन पाहून एक्झाममध्ये पण तसंच करायचं. बघा पूर्ण एक्झाम तुमची कोणत्याही एका फॉन्टमध्ये राहील. बघा हा फॉन्ट, या फॉन्टमध्ये तुम्ही हे अंक आहे म्हणजे 0 हा अंक आहे. 0 आहे की ओ आहे हे तुम्हाला माहीत नाही, परंतु सेम लेटर तुम्हाला या लेटरच्या सिरीज दिसतं का. लेटर अक्षरवाली सिरीज. अक्षरवाली म्हणजे अक्षर आहे याचा अर्थ हे ओ आहे. ठीक आहे. ओ आहे 0 नाही. ठीक आहे. चला म्हणून मी याआधी ओ सांगितला. ओके. वरचं डिस्क्रिप्शन आहे त्यानंतर वाचा. दिलेल्या 4 अक्षर जोड्यांपैकी 3 समान संबंध दर्शवतात. ठीक आहे. खालीलपैकी कोणती अक्षर जोडी ते संबंध दर्शवत नाही. बघा इथे 4 जोड्या आहे दिलेल्या म्हणजे खालच्या दिलेल्या पैकी 3 जण समान संबंध जोडतात परंतु एक जोडत नाही. पाहून घ्यायचं. ए आणि जी कुठं दिसतंय का. ए आणि जी कुठं दिसतंय का. जी. ठीक आहे. ए आणि जी. त्यानंतर आहे निळ्यामध्ये करतो आता. जे ई आणि झेड. हे लांब आहे त्याला सोडून द्या. जवळजवळचं पहिले पाहून घ्या. पहिले लेटर नंतर 1 2 3 4 5 6 7 8. 1 नंबरला 1 आहे या ठिकाणी. 1 नंबरला आहे नंतर 3 नंबरला आहे आणि 8 नंबरला आहे. ठीक आहे. चला हे 3 लेटर हे जे ए आणि झेड 1 आणि 3 आणि 8 नंबरला आहे. ठीक आहे. नंतर MVK पाहून घ्या. MV आणि K. ठीक आहे. MVK. चला M मधामध्ये आहे. हा M मधात आहे. ठीक आहे. V आणि K. मी Mला समजा याला 1 मानलं, याला 2 3 4, याला 5 मानलं, 6 7 8 मानलं. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ पहिलं 5 येत आहे इथे, 1 येत आहे आणि नंतर 8 येत आहे. ठीक आहे. पाहून घेऊ. BLQ पाहून घ्या. B L आणि Q. ठीक आहे. 1 2 3 4 1 4 5 6 7 8. ठीक आहे. चला तुम्हाला इथे दिसत आहे. आणि हे AZ पण पाहून घ्या. इथं कुठं तर AG A आणि G. चला किंवा इथला AG घेतला तुम्ही तर 1 2 3 4 5 6 7 8 1 4 8 1 4 आणि 8. चला 1 4 8. हे 1 4 8 आहे. हे 1 4 8 आहे. हे 1 3 8 आहे ना. जवळपास सेम आहे. थोडं एकदा पाहून घ्यायचं. JE आणि Z. JE आणि Z 1 2 3 4 1 4 8च आहे. पण हे पण AEZ पण 1 4 8 आहे. हे पण 1 4 आणि 8 आहे. ठीक आहे. चला अशा कंडिशनमध्ये काय नेमकं शोधायचं की संबंध कोणता पाहून घ्यायचे. जे प्लेस व्हॅल्यू पाहायच्या. एला फर्स्ट मानलं, नंतरचा ए 4थ्या ठिकाणी आणि नंतरचा जी 8व्या ठिकाणी आहे. तसंच या ठिकाणी पण इथे 1 4 8 आहे
हे क्रमांक बरं. आता इथे जेला 1 मानलं तर हे 4ला येते आणि हे 8ला येते. ठीक आहे. तसंच 1 4 8 1 4 8 आणि 1 4 8. परंतु इथं उलटं झालं, इथं उलट्या झालं. व्ही आधी येतं, सॉरी या ठिकाणी व्ही आधी येत आहे, इकडं एम येतं, नंतर के येत आहे. हा 5 1 8 आहे, हे चुकलं थोडंसं तुमचं. ठीक आहे. मग जे सगळ्या ठिकाणी राईट आहे ना त्याला राईट राहू द्या, जे चुकलं तेच तुमचं आन्सर आहे. संबंध दर्शवत नाही अशी एक संख्या आहे जे संबंध दर्शवत नाही. या तिन्ही संख्या एकमेकांसोबत संबंध दर्शवते. या तिन्ही पण संख्या एक ज्यांचे प्लेस व्हॅल्यू 1 4 8 1 4 8 आणि 1 4 8 आहे, परंतु याची प्लेस व्हॅल्यू वेगळी आहे. ठीक आहे. आन्सर तुमचं काय, जो वेगळा घटक आहे तेच तुमचा आन्सर आहे. MVK तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट 16 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. चला, हां, वरचं डिस्क्रिप्शन असंच असते, काही कामाचं नसते, फक्त वाचून घ्या. टाईम किती झाला, 20 मिनटं. जर प्रत्येक संख्येचे सर्व 3 अंकांचे डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी केली. जर प्रत्येक संख्येचे सर्व 3 अंकांची आकड्यांची, ठीक आहे, 3 आकडे आहे, पाहून घ्या. 3 आकड्यांची डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडणी केली. म्हणजे कसं, फक्त आणि फक्त 3 आकड्यांची चढत्या डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने. म्हणजे ही सिरीज कशी बनते, 8 1 3 आहे ना, म्हणजे सर्वात मोठा पहिलं होईल, त्यानंतर मोठावाला 3 येईल, त्यानंतर मोठावाला 1 होईल. ठीक आहे. हा झाला एक ग्रुप. फक्त आणि फक्त पहिल्या ग्रुपचं केलं आपण, हे पहिल्या ग्रुपचं मोडून टाका. दुसरा ग्रुप किती आहे, 5 2 4 आहे ना, म्हणजे सर्वात मोठा 5 आहे, त्यानंतर 4 आहे, त्यानंतर 2 आहे. ठीक आहे. मग तिसरा ग्रुप असंच करा. हा कटला. 5 6 3 आहे ना, मग मोठावाला 6 आहे, त्यानंतर 5 आहे, नंतर 3 आहे. ठीक आहे. चला, हे पण कटला. असं केलं आपण तर खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान संख्या असेल. सर्वात लहान संख्या कोणती असेल ते पाहून घेऊ. स्पष्टपणे दिसत आहे. हे 800 वाली सिरीज होईल, हे 500 वाली सिरीज होईल, हे 600 वाला होईल, त्यानंतर हा तर 900 वाला सर्वात मोठा राहील ना, 900 वाला, त्यानंतर हा होईल 500 वाला, कारण की मोठी संख्या आहे 500 वाला. ठीक आहे. यापैकी सर्वात लहान संख्या कोणते पाहून घ्या. हे 800 वाला कटला, 900 वाला कटला, 600 वाला कटला, हा 500 आणि हा 500 म्हणजे हा 5 4 3. ह्या दोनपैकी सर्वात लहान कोण आहे पाहून घ्या. तुम्हाला सर हे 542 लहान आहे, आन्सर तुमचं 542. 542 म्हणजे सेकंड संख्या, हे सेकंडवाली संख्या जी आहे 524 आहे इथं या ठिकाणी. ठीक आहे. हे आपण काड्या केलेल्या आहे. आन्सरमध्ये तुम्हाला कोणती संख्या द्यायचं, तर इथं ज्या संख्या असेल त्या संख्या इथे द्यायचं आहे. ठीक आहे. चला, 17 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. काय म्हणते, सिरीज आहे अशी, या ठिकाणी 2 किती आहेत, 2 किती वेळेस आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे. 9 8 4 3 2 एक वेळेस आला, 6 5 7 1 4 3 2 दुसऱ्याच पण आला, 7 9 8 6 पुन्हा 2 आला, हे कटला 3 पुन्हा 2 आला. ठीक आहे. मी कसं करतो माहिती आहे का, पहिले कसं करायचो, हा एक वेळेस आला ना एक कांडी द्यायचं, दुसऱ्या वेळेस आला दुसरी कांडी, तिसऱ्या वेळेस आला तिसरी कांडी, आणि हा चौथ्या वेळेस आला चौथी कांडी. ओके. मग किती होते, 1 8 9 4 6 2 2 2, जमलं 3 कांड्या. 3 9 4 5 3 2 आहे पुन्हा, म्हणजे हे आणखी एक कांडी. 3 6 पुन्हा 2 आहे, म्हणजे आणखी एक कांडी. 4 पुन्हा 2 आहे, म्हणून आणखी एक कांडी, शेवटी 8. ठीक आहे. जेवढ्या कांड्या आहेत तेवढ्या मी मोजून टाकतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळेस, 10 वेळेस आला 2. ठीक आहे. चला, आता हे मी जसं सॉल्व करतो तुम्हाला ते तसं सांगतो आता. ओके. यात असे किती समसंख्या आहेत, पहिलं सम आहे, सम, ठीक आहे, आहेत जे सम अंकांच्या लगेच आधी आहे. कुणाच्या, इथं एक सम आहे, याच्या आधी एक आहे. ठीक आहे. मेन पार्ट आपला असा आहे. ठीक आहे. लगेच आधी आहे. असे किती समसंख्या, अशी किती हे संख्या, हे मेन आहे, हा लीडर हा आहे. मेन संख्या इथं आहे, मेन आहे. ठीक आहे. मेन संख्या ही आहे जे सम अंकाच्या लगेच आधी आहे, म्हणजे इथं पण एक सम आहे आणि त्याच्या आधी हा आहे सम आहे. ठीक आहे. म्हणजे लगातार तुम्हाला डायरेक्ट सांगायचं म्हणजे दोन लगातारवाल्या समसंख्या पाहिजे आहे. ठीक आहे. चला, हे विषम कटला, सम 2 आहे. ठीक आहे. समानंतर बघा, इथं जो शेवटचा आहे ना त्याला पुन्हा काउंट करायचं. हा समानंतर विषम आहे, म्हणजे कटला, पुन्हा विषम कटला, सम आहे 1 आहे. ठीक आहे. म्हणजे हा पहिला भाग झाला, हा दुसरा भाग झाला,
नंतर हे पुन्हा मग 2 नंतर 8 समच आहे. ठीक आहे. मग हे विषम संख्या विषम संख्या समनंतर विषम म्हणजे कटलं दोन्ही पण. पुन्हा समनंतर विषम कटलं. पुन्हा विषम संख्या विषम संख्या विषम संख्या विषम संख्या समनंतर सम एक द्या पुन्हा इथे. ठीक आहे. 4 नंतर 5 म्हणजे विषम. समनंतर सम घ्या इथे. पुन्हा समनंतर सम पुन्हा लिहा. 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 आणि विषम आहे आणि सम आहे. ठीक आहे. चला किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 9 तुमचे. ठीक आहे. चला सर तुम्ही म्हणता इथं डब्यावर डबे झाले, इथं डब्यावर डबे झाले, म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय म्हणताय. आता माझा आन्सर इथं 9 आलं, जे की तुमचं मी काढलं माझ्या रूलनुसार नियमानुसार. हा नियम कधी शोधला मी का हे इथं घ्या 3 अंक आहे 6 2 आणि 8. 6 2 8 त्यानंतर आहे 9 आहे. ठीक आहे. याचा अर्थ समनंतर सम हा एक बॉक्स झाला. पुन्हा समनंतर विषम आहे म्हणजे इथे काही बॉक्स तयार होत नाही, हे कट्टे फक्त आणि फक्त एक बॉक्स झाला. हे अशाऐवजी मी याला हे केलं, हे असं करण्यापेक्षा मी असं करतो का हा एक पहिला बॉक्स झाला. एक मिनटं निळ्यातले घेतो. ठीक आहे. हा एक पहिला बॉक्स झाला आणि दुसरा बॉक्स झाला हा. ठीक आहे. हा डब्यावर डबा झाला. 6 नंतर 2 घेतले. पुन्हा 2ला काउंट केलं. 2ला 8 सोबत जोडी काउंट घेतली ते सांगतो, कारण की प्रिवियस इयर एक्झामचा अनुभव. ठीक आहे. जो माझा अनुभव सांगतो, एक्सपिरियन्स सांगतो, त्यानुसार मी करतो. आणि हा आहे प्रिवियस इयरनुसार आलेला क्वेश्चन, जो की माझा आन्सर 9 आलं आणि ऑप्शनमध्ये पण 9 आहे. ठीक आहे. चला मी म्हणतो हे जर नाही पकडलं तर इथला एक बॉक्स कटला असता. एक बॉक्स कटला. इथं किती बॉक्स कटले असते 1 2 3 पा 1 2 3 4 आणि एक 5 बॉक्स आहे ना. 5 पैकी किती बॉक्स कटले असते ते सांगतो मला मी ते. हा पहिला झाला असता, दुसरा झाला असता, तिसरा झाला असता, 2 बॉक्स कटले असते. म्हणजे अर्थ 1 2 3 4 5 6 ऑप्शनमध्ये आहे का नाही ना. म्हणजे याचा अर्थ हे डब्यावर डबा पाहिजेच. ठीक आहे. डब्यावर डबा पाहिजेच का, कारण की माझा प्रिवियस इयर एक्सपिरियन्स. मग तुमचा आन्सर कसं होईल. हे 6 आणि 2 आहे ना. पुन्हा 2 काउंट करायचा 8 सोबत. पुन्हा हे 8 काउंट करायचे 6 सोबत. पुन्हा हे 6 काउंट करायचे 2 सोबत. पुन्हा हे 2 काउंट करायचे 4 सोबत. ओके. जसं मी सांगतो तसं करायचं. आन्सर तुमचं हे असं आहे. ठीक आहे. चला 6 सोबत 2 आहे ना. पुन्हा हे 2 डबल काउंट होईल तुमच्या 8 सोबत. अशा प्रकारे तुमचं आन्सर येते 9 एकूण संख्या. नेक्स्ट खाली दिलेल्या संख्याच्या मालिकेत आधारित प्रश्नांची उत्तर द्या. ठीक आहे. यात सम अंक किती आहेत ते पाहून घ्यायचे. अशा कंडिशनमध्ये समवाले काउंट करायचे. ठीक आहे. विषम नाही कट करा. सम 1 सम 2 सम 3 सम विषम कटला विषम कटला विषम कटला सम आहे सॉरी सम 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 सम. ठीक आहे. विषम कटला सम 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 सम. ओके. विषम कटला विषम कटला पुन्हा सम 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 सम. विषम कटला सम लिहिला. विषम कटला सम लिहिला. विषम कटला पुन्हा समाला लिहिला. विषम कटला पुन्हा समाला लिहिला. विषम कटला पुन्हा समाला लिहिला. पुन्हा समाला समाला सम सम सम. ओके. मी असं करतो. माझी ट्रिक अशी आहे. जे सम दिसते ना, मी आता डायरेक्ट पेजवर माझ्या एक रेष फाडतो. म्हणजे ही एक रेष म्हणजे याचा अर्थ एक काउंट होते. एक रेष म्हणजे एक काउंट, दुसरी रेष म्हणजे दुसरा काउंट. किती ते मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 एकूण 120 तुमचा 21 सम अंक आहे. ठीक आहे. हे जे आहे ना प्रिवियस इयर क्वेश्चनमध्ये आलेले क्वेश्चन आहे. या मालिकेचा दुसरा अर्धा भाग उलट केल्यानंतर डावीकडून 19 स्थानी येणारा घटक कोणता असेल. पहा क्वेश्चन एकदम सोपा आहे. एकदम इझी आहे पण थोडंसं हार्ड आहे. इझी आहे पण थोडा मॉडरेट लेवलचा आहे. काय म्हणताय. या मालिकेचा दुसरा अर्धा भाग उलट केल्यानंतर, म्हणजे मी काय म्हणतो पहिलं अर्धा करून घ्या ना. किती येतं पहिलं अर्धा करून घ्या. त्यासाठी पूर्ण अंक मोजा. 1 2 3
4 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 30. ठीक आहे. 30 पैकी शेवटचे 15 लिटर आपण 15 लिटर उलटे लिहायचे. ठीक आहे, लिहून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे इथून तिकडे लिटर आपल्याला उलटे लिहायचे. ठीक आहे, एकदा पुन्हा मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. इकडले जे 15 लिटर आहेत ते उलटे लिहायचे. ठीक आहे, काय म्हणते, दुसरा अर्धा भाग हा पहिला अर्धा भाग, नंतरचा दुसरा अर्धा भाग जो की उलटे लिहायचा आहे. भाग उलट केल्यानंतर डावीकडून 19व्या स्थानी येणारा घटक कोणता. म्हणून आता बघा, हे उलटे केलं समजा, याला असं समजा की हे तुम्ही उलटं केला काय, GH टक्के लिहा, GH टक्के. ठीक आहे, असा केला. ओके, GH टक्केपासून एंडिंगला मायनस आणि टक्के, एंडिंगला मायनस आणि टक्के असा आला तुमचा. अशी एक सिरीज बनली. चला आता हे कसं करायचं नंतर. ठीक आहे भाऊ, आपण केलं, उलटं केलं. मी सगळे खालचे लिटर उलट्या लिहिले पूर्ण. इकडून GH आणि टक्केपासून सुरुवात केली, GH टक्केपासून सुरुवात केली. ठीक आहे, असं लिहिलं. त्यानंतर काय म्हणताय, नंतर डावीकडून 19व्या स्थानी येणारा घटक मोजून घ्या. डावीकडून 19व्या स्थानी कोण आहे ते मोजून घ्या. हा पहिला आहे डावीकडून, दुसरा, तिसरा, चौथा. ठीक आहे, मी म्हणतो आता हे मोजायची गरज काय, ऑलरेडी आपण याला 15 नाव दिलंच आहे. ठीक आहे, 15 इथून बघा, एकूण आपण 30 लिटर मोजले होते, 30 पैकी हे 15 आहे, ऑलरेडी हे 15 असेल, म्हणजे 15वा अंक तर हा शेवट, 15वा अंक झाला हा. मग हा 16वा, 17वा, 18वा, 19वा आणि 20वा. हे कसं करायचं, याला उलटं केलं म्हणजे हा 16वा येईल, 17वा, 18वा, 19वा. ठीक आहे, 16 17 18 19 हा जो अंक आहे, टक्केच्या नंतर R, 19वा अंक R आहे. ठीक आहे, चला कसं केलं आपण, ट्रिकनुसार डावीकडून सुरुवात केली आपण. इथं 15वा झालं, याला आपण तुम्ही म्हणलं उलटे लिहा, म्हणजे आता हा GH टक्के, हा इथून GH टक्के तुमचं चालू होईल, GH टक्के RQ अशी सिरीज चालू होईल. म्हणजे हा शेवटचा ह्या काळ्यावाल्यापैकी हा जर 15 होत असेल तर हा 16वा होते, हा 17 18 आणि 19 हा होते. ठीक आहे, चला तसंच केलं, याला जागेवर ठेवलं, जेणेकरून हा जो 16 येणारच आहे ना, याला उलटे वाचा ना, 16 17 18 19 आला 19. ठीक आहे, चला इथे मित्रांनो आपलं लेक्चर थांबवून देऊ इथे, कारण की आपला टाईम झालेला आहे. ओके, थँक्यू. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊ. थँक्यू.